या व्हिडिओमध्ये आपण भारतामध्ये सध्या कोणत्या पदावर कोण यावर काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये 100% विचारले जातात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. भारताचे वर्तमान सरन्यायाधीश कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती सूर्यकांत. ते भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती राष्ट्रपतीमार्फत कलम 124 नुसार होते. लोकसभेचे वर्तमान सभापती कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ओम बिर्ला. ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा या पदावर निवड झाली आहे. भारताचे वर्तमान मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ज्ञानेश कुमार. ज्ञानेश कुमार यांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी हा पदभार स्वीकारला आहे आणि संविधानाच्या कलम 324 नुसार राष्ट्रपती निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करत असतात आणि मुख्य निवडणूक आयुक्त 6 वर्ष किंवा 65 वर्षापर्यंत कार्यरत असतात. भारताचे वर्तमान नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच कॅग कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे के संजय मूर्ती. ते भारताचे 15वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. संविधानाच्या कलम 148 नुसार राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. त्यांचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष असा असतो. भारताचे वर्तमान महालेखा नियंत्रक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे TC कल्याणी. या भारताच्या 29व्या महालेखा नियंत्रक आहेत. भारताचे वर्तमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जनरल अनिल चौहान. हे भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले CDS अधिकारी होते. भारताचे वर्तमान लष्कर प्रमुख कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जनरल उपेंद्र द्विवेदी. भारताचे वर्तमान वायुसेना प्रमुख कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह. हे भारतीय वायुसेनेचे 28वे प्रमुख आहेत. देशाच्या संरक्षणात हवाई क्षेत्राची सुरक्षा करणे ही त्यांची मुख्य जबाबदारी आहे. भारताचे वर्तमान नौदल प्रमुख कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी. हे भारताचे 26वे नौदल प्रमुख आहेत. भारताचे वर्तमान कॅबिनेट सचिव कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे TV सोमनाथन. भारताचे वर्तमान संरक्षण सचिव कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजेश कुमार सिंह. भारताचे वर्तमान परराष्ट्र सचिव कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विक्रम मिस्री. भारताचे वर्तमान गृह सचिव कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गोविंद मोहन. भारताचे वर्तमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अजित डोवाल. भारत सरकारचे वर्तमान मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे V अनंत नागेश्वरन. भारत सरकारचे वर्तमान मुख्य वैज्ञानिक सल्लागार कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अजय कुमार सूद. केंद्रीय अन्वेषण विभागाचे वर्तमान संचालक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रवीण सूद. भारताचे वर्तमान मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजकुमार गोयल. भारताच्या इंटेलिजन्स ब्युरोचे वर्तमान संचालक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तपन कुमार डेका. भारताच्या अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे वर्तमान महासंचालक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अनुराग गर्ग. सशस्त्र सीमा बलचे वर्तमान महासंचालक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संजय सिंघल. राष्ट्रीय सुरक्षा रक्षकचे वर्तमान महासंचालक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे B श्रीनिवासन. भारतीय तटरक्षक दलाचे वर्तमान महासंचालक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे परमेश शिवमणी. भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून कार्यरत आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे वर्तमान महासंचालक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पियुष आनंद. वित्त मंत्रालयातील महसूल विभागाचे वर्तमान सचिव कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अरविंद श्रीवास्तव. भारतीय रिझर्व्ह बँकेचे वर्तमान गव्हर्नर कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संजय मल्होत्रा. रेल्वे बोर्डाचे वर्तमान अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे
सतीश कुमार. कर्मचारी निवड आयोगचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एस. गोपाळकृष्णन. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती व्ही. राम सुब्रमण्यन. नीती आयोगाचे वर्तमान उपाध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सुमन बेरी. भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अरविंद पनवाडिया. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोचे वर्तमान महासंचालक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजेश निर्वाल. विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे वर्तमान संचालक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर ए. राजराजन. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मिथुन मन्हास. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रसून जोशी. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अनिल कुमार लाहोटी. 8व्या केंद्रीय वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर समीर व्ही. कामत. भारतीय स्पर्धा आयोगाचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रवनीत कौर. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विवेक चतुर्वेदी. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नीलकंठ मिश्रा. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तुहिन कांत पांडे. रेल्वे संरक्षण दलाचे वर्तमान महासंचालक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सोनाली मिश्रा. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे वर्तमान महासंचालक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंह. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे वर्तमान सचिव कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे देवजीत सैकिया.